नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 1 ऑगस्ट ज्यांचा जन्मदिवस आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष त्यांना नेमकं कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपणा सर्वांना जन्मदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर एकाच वाक्यामध्ये ऊंचे लोक ऊंची पसंत अशा प्रकारचं तुमचं व्यक्तिमत्व असतं. म्हणजे जीवनामध्ये जे काही करायचं असेल ते सगळ्यात उत्तम असायला हवं. उत्तमाकडे जाण्याचा तुमचा दृष्टिकोन हा आयुष्यभर दिसतो. वागण्या बोलण्यापासून ते करिअरपर्यंत सर्वच बाबतीत ही गोष्ट दिसते. त्यांचं राहणीमान अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप. कपडेसुद्धा ब्रँडेड यांना लागतात. 4 चौघांपेक्षा आपण उठून दिसायला हवं, वेगळं असायला हवं, ही गोष्ट यांच्यामध्ये असते. आणि म्हणूनच या ज्या व्यक्ती असतात, या तशाच प्रकारचं त्यांचं संपूर्ण जीवनमान हे दिसून येतं. बोलणं किंवा वाणी हे जरी पाहिलं तरी वाणीमध्ये, बोलण्यामध्ये ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता ही दिसून येते. जी गोष्ट ज्यांच्या हृदयात असते तीच गोष्ट त्यांच्या वाणीमध्ये सुद्धा दिसून येते. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांची वाणी थोडीफार तिखट झाल्यासारखं तुम्हाला वाटू शकेल, परंतु याच त्यांच्या गुणधर्मामुळेच तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवू शकता. म्हणजे मनात एक आणि ओठांवर दुसरं असा प्रकार यांच्यामध्ये नसतो. एखाद्याच्या अपरोक्ष बोलणं हे यांना आवडत नाही. जे काय असेल ते समोरासमोर. अर्थात यांची जी स्वप्न असतात ती सुद्धा भव्य दिव्य असतात. यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावरून तुम्हाला अजिबात जाणवणार नाहीत की यांचे व्यक्तिमत्व किंवा यांचे जे विचार किंवा स्वप्न किती मोठी आहेत, परंतु ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला 100% झोकून देतात आणि स्वप्न पूर्ण करतातच. यांच्यामधली जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा ही जबरदस्त दिसून येते. आपलं इप्सित साध्य करण्याकरता संपूर्णपणाला लावतात. कुणालाही घाबरत नाही, ना कुठल्या व्यक्तीला, ना कुठल्या परिस्थितीला. त्यामुळे या व्यक्ती जीवनामध्ये किंवा करिअरच्या बाबतीमध्ये अगदी व्यवस्थितपणे पुढे जातात. अर्थात त्यासाठी जबरदस्त मेहनतसुद्धा घेतात. थोडासा मानीपणा यांच्यामध्ये दिसून येतो. हट्टीपणा, आपल्या मताशी तडजोड न करणे, आपल्या मताला न फिरणं, हा प्रकार यांच्यामध्ये दिसून येतो. अर्थात याचा जो परिणाम आहे, हा परिणाम त्यांचं जे काही कार्यक्षेत्र असेल किंवा त्यांचं करिअर असेल त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. परंतु वैयक्तिक नातेसंबंधामध्ये हा जो त्यांचा स्वभाव आहे तो थोडासा अडसर होऊ शकेल. आणि यामुळेच बऱ्याच वेळेस रिलेशनशिपमध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये किंवा वैयक्तिक नातेसंबंधामध्ये सुद्धा थोडेफार त्रास यांना सहन करावे लागतात. त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील, कारण तुम्हाला म्युच्युअल रिलेशनशिप किंवा वैयक्तिक नातेसंबंधामध्ये थोडंफार फ्लेक्झिबल राहणं, लवचिक राहणं गरजेचं असतं. ते जर का केलं तर नातेसंबंधाचा जो त्रास आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. त्याबद्दल अजिबात म्हणजे इतर कुठल्याही जन्मतारखेमध्ये जेवढा कॉन्फिडन्स दिसणार नाही तेवढा कॉन्फिडन्स या जन्मतारखेच्या व्यक्तींमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. घरच्यांबरोबर जी अटॅचमेंट आहे किंवा फॅमिलीबरोबर यांची अटॅचमेंट आहे तीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. यांची स्वप्न यांच्या आयुष्यामध्ये पूर्ण होताना सुद्धा दिसून येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्णय क्षमता. एखाद्या गोष्टीवरती निर्णय घ्यायचा असेल तर अगदी साधक-बाधक विचार करतील, अगदी सखोल विचार करतील आणि त्यानंतर निर्णय घेतील आणि घेतलेला निर्णय पूर्णपणे पार पाडतील. हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लीडरशिप क्वालिटीज यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जे काम जमणार नाही ते स्वतः करून दाखवणं आणि लीड बाय एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो तो भाग यांच्यामध्ये खूप चांगला दिसून येतो. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की तिथे त्याच्यामध्ये थोडासा बदल करणं आवश्यक आहे. ती म्हणजे या व्यक्तींमध्ये काम करण्याची जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा आणि कामाचा उरक हा दांडगा दिसून येतो. या सर्व गोष्टी ते बऱ्याच वेळा समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षित करतात आणि समजा समोरच्या व्यक्तीकडून त्या तशा गोष्टी झाल्या नाहीत तर मग यांचा पारा चढतो. अर्थात तुमच्यासारखे सर्व समोरच्या व्यक्ती असतीलच असं नाही आणि त्यामुळे सुद्धा लोक यांच्यापासून थोडंसं लांब राहणं पसंत करतात. या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खर्चिक प्रवृत्ती थोडी जास्त दिसून येते. एखादी गोष्ट पसंत पडली तर ती लगेच विकत घेतात. मागचा पुढचा विचार करत नाही. म्हणजे एखादी वस्तू तुम्हाला आयुष्यभर उपयोगी येणार आहे की नाही त्याचा विचार न करता आत्ता ती आपल्याला आवडली आहे मग ते आपण घेऊन टाकू, हा भाग थोडासा दिसतो. किंवा उत्साहाची घाई यांच्यामध्ये थोडीफार दिसून येते. तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील, कारण बऱ्याच वेळेस यांच्याकडे केवळ आणि केवळ अनावश्यक, अनपेक्षित खर्च झाल्यामुळे पैशाच्या संदर्भातील फायनान्शियल क्रंचेस वगैरे येताना दिसतात. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात
पित्त प्रकृती असते, पोटाच्या संदर्भातले त्रास, डोकेदुखी, स्किन ॲलर्जी किंवा हाडांची दुखणी यांच्यामध्ये दिसून येतात. लागणं, कापणं, करचडणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे सुद्धा त्रास यांच्यामध्ये दिसून येतात. त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. येणारं जे संपूर्ण वर्ष आहे हे तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. खास करून काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळतील. त्याचप्रमाणे तुमची जी काही पेंडिंग कामं असतील, जी प्रलंबित कामं आहेत, जी पूर्ण होत नाहीये, ती तुम्ही या संपूर्ण वर्षामध्ये म्हणजे जवळ-जवळ एप्रिलपर्यंतच्या कालावधीमध्ये हाती घेऊ शकता. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. या संपूर्ण कालावधीमध्ये तुमचं इन्कम वगैरे खूप चांगलं राहील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट तुमची होऊ शकेल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेससाठी गोष्टी चांगल्या राहतील. याचप्रमाणे ज्या महिलांना सदतीच्या संदर्भात विचार करायचा असेल त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय उत्तम राहील. याचप्रमाणे ज्या ज्या व्यक्ती विवाहसुख आहेत, म्हणजे ज्यांना विवाह करायचा आहे, त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण कालावधी उत्तम असणार आहे. तर मित्रांनो, 1 ऑगस्टच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि त्यांचा येणारं जे संपूर्ण वर्ष आहे, हे कसं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.